हाय हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद ईश्वराची प्रार्थना। सगळ्यांना गुड मॉर्निंग। आजची रेसिपी आपली मंचुरियन। गोबी इथं स्वच्छ पाण्यात धुतलेलं आहे आणि ते चिरलेलं आहे, चिरून घेतला आणि आपली मिरची नाही का किसने बारीक केलेली अशी मस्त अशी बारीक, आणि त्याच्यामध्ये अद्रक पेस्ट टाकायची, बारीक चिरलेलं लसूण ठेसून पण टाकू शकते किंवा हे करून त्याच्यामध्ये टाकायचं, सगळं एकजीव करायचं। आणि याच्यामध्ये आपल्याला बघा तांदळाचं पीठ आहे, मी वाटीभर घेतलं छोटं, आणि मीठ 1 चमचा, आणि फूड कलर आणि कस्टर्ड पावडर आणि लाल मिरची पावडर हे सगळे मिक्स करायचं आपल्याला। आता हे सगळे आपण एक टाकू। गोबीला पाणी नाही टाकायचं मंचुरियनला, आणि मस्तपैकी ते आपोआप पाणी सुटतं आणि सोडून घेतात। त्याच्यामध्ये आता आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आपण सोडून मस्त असे वड्या सांडगे कशी आपण हे करतो थोडं सोडतो तसं टाईप करायची। छोटे सांडगे छोटे असतं, हे जराशे मोठे काढू आपण जरा। खायला रुचक मस्त आपले मंचुरियन। बघा आपले असे मस्त झाले कुरकुरे, बघा आवाज पण येतो, मस्त कुरकुरे झाले। आणि दुसरे पण टाकलेले मी करायला। आपल्याला एक सॉस आता ग्रेव्हीचं बनवायचं आपल्याला। शिमला मिरची कट करून टाकली बारीक, याला मी चांगली परतून घेते ती टाकायचं ठेचलेलं लसूण। पहिले तर अद्रक टाकलं त्याच्यामध्ये, अद्रक लसूण टाकलं, परत त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आपल्याला, चांगली परतून घेते। आणि सोया सॉस नाही का मी हे दोन्ही याच्यामध्ये वाटीमध्ये फुलपात्रामध्ये काढून ठेवलेलं आहे, ते आपल्याला टाकायचं, आणि कॅचअप पण टाकायचं त्याच्यामध्ये। आता आपण लसूण टाकू त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये रेड सॉस, सोया सॉस, आता केचप टाकायचं। आता आपण हे केले मंचुरियन त्याच्यामध्ये सोडायचं, गरम आहे ना आपले। बघा आपली रेसिपी सोबत आहे केचप, आणि आपण हे फ्राय करून हे केलेले मंचुरियन, आणि मस्त झालेलं आहे ना। आपण बघा क्रिस्पी झालेलं आहे, आणि हे असे वलसर केलेले मस्तपैकी ग्रेव्ही सकट सोबत एक कोबी। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय।